यारो पुणे आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज तिसरा दिवस होता। तर 13 ऑगस्टला यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू आहे। तर आज भरती कशा प्रकारे झाली तर एका बॅच मध्ये रनिंग साठी किती पोरं सोडले आणि एका बॅच मधून रनिंग मध्ये किती पोरांना पास केलं, एक्सिलेंटचे किती पोरं घेतले जात आहेत, सेकंड ग्रुपचे किती घेतले जात आहेत, तिसऱ्या ग्रुपचे किती घेतले जात आहेत, चौथ्या ग्रुपचे किती घेतले जात आहे आणि 1600 मीटर रनिंग साठी यारो पुणे आर्मी रॅली भरती दिघे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो किती मुलांना घेतला जात आहे, 1600 मीटर रनिंगचा टाइम या ठिकाणी कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची किती घेतल्या जात आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीला आणि कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या ज्या की आज भरपूर विद्यार्थ्यांना केले। तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चुका केल्या त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलाय। तर कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी कशा प्रकारे झालं 13 ऑगस्टला याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी ग्राउंड चालू आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड 13 ऑगस्टला होतं तर ते विद्यार्थी 12 ऑगस्ट पासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर पासून या ठिकाणी चालू झालेली राहते आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालाय तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। तर या ठिकाणी आज काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। तर चुका कोणकोणत्या मुलांनी आज केल्या तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 13 ऑगस्ट होता आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर 13 ऑगस्ट होतं तर ते विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी काय केलं 13 ऑगस्टला आज ग्राउंडवर आले तर आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट घरी पाठवून दिलं। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। तर ज्यांचं सुद्धा कोणतीही तारीख असेल तर आपल्याला एक दिवस अगोदर या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरवर या ठिकाणी पोहोचत आहे, ग्राउंडवर आपल्याला पोहोचत आहे। ज्या पण तुमच्या हॉल तिकीटवर जे पण या ठिकाणी तारीख आहे तर त्या तारखेवर त्या वेळेवर आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, कारण की एक दिवस अगोदरपासून आर्मी भरतीची प्रोसेस या ठिकाणी चालू झाली राहते। तर ज्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे हे 13 ऑगस्टला होतं तर ते विद्यार्थी 12 ऑगस्टला रात्री 8-9 वाजतापासून त्या ग्राउंडवर हजर होते आणि सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंतर एंट्री दिली। तर ग्राउंडच्या अंतर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीला चेक करून राहिले, आधार कार्ड आणि हॉल तिकीट ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जातात आणि हे जर 2 डॉक्युमेंट नसेल आधार कार्ड आणि हॉल तिकीट तर आपल्याला घरी पाठवण्यात येणार आहे, लक्षात ठेवा। तर काही विद्यार्थ्यांचा जर काही प्रॉब्लेम असेल ज्यांचे हॉल तिकीट निघत नसेल तर डायरेक्ट तुम्ही ट्रेनिंग से ज्या ठिकाणी ग्राउंड चालू त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही येऊ शकता, ठीक आहे। आणि त्याचबरोबर भरपूर महिला उमेदवारांचे कमेंट येत असते की सर आमचं ग्राउंड कधी आहे महिला उमेदवारांचा। तर सर्वांना सांगून देतो आपल्याला ईमेल आयडीवर जे विद्यार्थी मित्रांनो मेसेजेस येणार आहे, ईमेलच येणार आहे, तर आपल्याला चेक करत राहत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की ग्राउंड कधीही या ठिकाणी महिला उमेदवारांचं होऊ शकते। आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली, एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी फक्त मुलांना बसून ठेवलं जात आहे। 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, 12 वाजेपर्यंत फक्त बसून ठेवलं जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जसे 12 वाजले 12 वाजता नंतर जे त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी प्रोसेस चालू होत आहे। तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांचं सुद्धा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी ग्राउंड ज्यांचं सुद्धा असेल उद्या म्हणा परवा म्हणा की कोणतीही तारीख तुमची असेल तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा। माझी इंस्टाग्रामची जी आयडी गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे आणि तुमची जी माहिती आहे तुमच्या ग्रुपमध्ये किती घेतले तर हे सर्व माहिती मला सांगा जेणेकरून तुमच्यापासून जे इतरांपर्यंत माहिती या ठिकाणी पोहोचणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली, एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं आणि जसे 12 वाजले तशी त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन मुलांच्या होत आहे। तर हॉल तिकीट सर्वांच्या स्कॅन होत आहे। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना ग्राउंडच्या अंदर नेलं जात आहे, 400 मीटरचा जो ट्रॅक आहे तर त्याच्यापाशी मुलांना त्या ठिकाणी 100-100च्या बॅच त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे। तर 4 बॅच त्या ठिकाणी बसून ठेवल्या जाते 100-100च्या आणि आर्मीवाले त्यांना फुल मोटिवेट त्या ठिकाणी करत आहे आणि पूर्ण सूचना त्या ठिकाणी दिल्या जात आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे 100-100 मुलांना रनिंगसाठी सोडल्या जात आहे। तर एका बॅचमध्ये 100 ते 105 मुलं एका बॅचमध्ये रनिंगसाठी ते सोडत आहे। तर आज एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी या ठिकाणी ग्राउंडमध्ये जे मुलांना पास केलं तर जवळपास
50 ते 52 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, ज्यामध्ये एक्सिलेंटमधले जे पोरं घेतले होते एक्सिलेंटमध्ये 12 घेतले आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये जे पोरं घेतले तर सेकंड ग्रुपसाठी जे पोरं घेतले ते जवळपास 20-22 पोरं होते आणि त्याचबरोबर जो तिसरा ग्रुप होता, चौथा ग्रुप होता, तर यामध्ये सुद्धा जवळपास 18 विद्यार्थी या ठिकाणी घेतले आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम दिला जात आहे तर पहा एक्सिलेंटसाठी 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत दिला जात आहे आणि सेकंड ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम दिला जात आहे सेकंड ग्रुपसाठी आणि तिसरा ग्रुप आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत टाइम दिला जात आहे तिसऱ्या आणि चौथ्या ग्रुपसाठी। ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आज घेतलं गेलं आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जातं आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल गेले तर त्यांना बाहेर त्या ठिकाणी काढलं जात आहे। तर ज्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जात आहे, ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढले ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसऱ्या ग्रुपचा शिक्का। तर हे सर्व झाल्यानंतर मुलांपासून एक पर्ची त्या ठिकाणी लिहून घेतलं जातं आणि पाऊपूस आपल्याला ती लिहावं लागते। ठीक आहे, हे झाल्यानंतर मुलांचे त्या ठिकाणी काय घेतलं जाते, लॉंग जम्पसाठी त्या ठिकाणी नेलं जातं, लॉंग जम्प घेत आहे, लॉंग जम्प झाल्यानंतर झिगझॅग त्या ठिकाणी घेतला जात आहे, झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेत आहे, 10 पुलअप्स जर काढले तर 40 मार्क आपल्याला भेटणार आणि एक्सिलेंटमध्ये जर रनिंग काढली तर 60 मार्क भेटणार आहे। ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर 168 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांची घेतली जाते आणि छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वजन सुद्धा त्या ठिकाणी मोजून घेतलं जातं। वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या 1 किलो जरी खाली असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणकोणते लागत आहे तर पहा 10वीचं मार्कशीट लागत आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागत आहे, 12वीचं मार्कशीट लागत आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागत आहे, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हणतो आपण। शाळा सोडल्यात जर दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन राहते कॉलेजमध्ये, तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा आपल्याला चालणार आहे। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, त्याचबरोबर डोमिशन लागत आहे, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 50 फोटो लागणार आहे। रनिंग काढली रनिंगच्या दिवशी 25 फोटो आणि ज्या दिवशी मेडिकल आहे त्या दिवशी 25 फोटो, अशा प्रकारे 50 फोटो लागणार आहे। आधार कार्ड सुद्धा आपल्याला लागणार आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर आपल्याला अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे पोलीस स्टेशनमधलं आणि त्याचबरोबर नोटरी आपल्याला लागणार आहे। नोटरी म्हणजे काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नोटरी म्हणजे जेव्हा तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता तर तुम्हाला सायबर कॅफेवाल्याने 2-3 प्रिंट दिल्या, ॲप्लिकेशन प्रिंट झाला आणि एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक प्रिंट दिल्या, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर ह्या प्रिंटवर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोटरी करायची एक लक्षात ठेवा, ही जी प्रिंट आहे आपल्याला वकिलाच्या घरी घेऊन जायची आहे, ॲडव्होकेटच्या घरी। तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, कारण की गल्लोगल्लीमध्ये जे ॲडव्होकेटचे घर आहे वकिलाचे घर आहे आणि त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते की इथं नोटरी करून भेटणार आहे म्हणून, तर त्यांच्या घरी जायचं आणि नोटरी करून घ्यायची त्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर हा फॉर्मवर आणि त्याचबरोबर याला 10 रुपयाची तिकीट सुद्धा आपल्याला चिपकवायची आहे। तर नोटरी 100 रुपयातच भेटते, तर त्या वकिलांतर मतलब 500 रुपये लागते, तिथं करायची नाही तर गल्लोगल्लीमध्ये जे वकिलाचे घर आहे दुसऱ्या ठिकाणी जातं तर 100-150 रुपये 100 रुपयातच तुम्हाला नोटरी करून भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हे काही सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागत आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स नाही, फक्त एक-एकच झेरॉक्स आर्मीवाला मागते, पण 2-2 झेरॉक्स पडल्यावर उद्या काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही। तर अशी प्रोसेस आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय